नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप असं स्वागत आहे। माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना भरभरून असं प्रेम। मंडळी, खूप दिवस झाले मला बिर्याणी खायची खूप इच्छा होत आहे। खूप इच्छा म्हणजे मला असं वाटतं साधारण 2-3 महिने झाले असतील मी बिर्याणी खाल्ली नाही आहे। कोणतीही बिर्याणी मी अशी खाल्ली नाही आहे आणि आज मला खरं तर खूप अशी क्रेविंग्स होत आहे की मला बिर्याणी खायची आहे। पण बाहेरून खाण्यापेक्षा मी विचार केला घरीच का नाही बनवावी, जेणेकरून आपली एक रेसिपीसुद्धा होईल आणि आपल्या आवडत्या लोकांनासुद्धा आपली ही रेसिपी पाहायला मिळेल। तुम्हाला सर्वांना समजलंच असेल आज आपण काय बनवणार आहे। व्हेज रेसिपी आज आपण बनवणार आहोत। मार्केटमध्ये फ्रोझन मटर भेटतात, ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकतात। भाज्या मी जास्त मोठ्या आणि एकदम बारीक पण अशा केल्या नाही। त्यासोबतच मी इथे 3 कांदे घेतलेले आहे मध्यम अशा आकाराचे आणि 3 टमाटर घेतलेले आहे। आपण ह्याच्यामध्ये दह्याचा वापर करणार आहे, त्यामुळे तुम्ही कशाप्रमाणे टमाटर घेऊ शकता हे तुम्ही ठरवा, कारण की जास्त टमाटर आणि त्यासोबतच जास्त दही तर आपली बिर्याणी आहे ती पूर्णपणे आंबट होऊन जाईल। त्यामुळे प्रमाणात तुम्ही दही आणि टमाटरचा वापर करू शकता। इथे हे टमाटर आंबट नाही आहेत जास्त। 3 टमाटर आणि 3 कांदे मी इथे घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण जे 3 मध्यम आकाराचे जे कांदे कापून घेतले होते ना, ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। बिर्याणी म्हटलं का त्याच्यावर ते कांदे येतातच। कांद्यासाठी मी तेल आधीच गरम करून ठेवलेले आहेत। जे आता आपण कांदे घेतले आहेत ते पूर्णपणे मी इथे फ्राय करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता जास्त एकदम करपवायचे नाही, एकदम असे काळसर नाही करायचे, नाहीतर ते चवीला असे कडू लागतात। त्यामुळे आपल्याला ते एकदम करपवायचे नाही, असे गोल्डन ब्राउन करून। त्यामुळे सारखा असा कांदा हा त्याला सारखा आपण परतत राहायचं आहे। इकडे पाहू शकता मी कांदे टाकलेले आहेत, त्यांना मी थोडंसं असे तोडून घेते आहे आता, जेणेकरून ते सुटसुटीत होतील। आता कांदे आपण हे मीडियम ते हाय फ्लेमवर आपण त्यांना पूर्णपणे असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी इकडे कांदे सारखे असे ढवळत आहे। गॅसचा फ्लेम मी मीडियमच ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता कांद्यांना आपण पूर्णपणे फ्राय करून घेऊया। इथे कांदे आपले फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण तांदूळ, मी इकडे दावतचे बिर्याणी बासमती राईस वापरले। ह्याचा एक एक कण हा प्रत्येक दाणा हा आपला अर्धा बोलतात ना, अर्धा इंच एवढा लांब असा हा तांदूळ होतो। इकडे मी ताटलीमध्ये साधारण 2 मोठ्या वाट्या असा हा तांदूळ काढून घेणार आहे। मी इथे 5 लोकांसाठी ही व्हेज बिर्याणी बनवत आहेत। तुम्ही किती जणांसाठी बनवत आहे त्याप्रमाणे तुम्ही हा राईस घ्या। हा भात लगेच फुलून येतो। तुम्ही पाहू शकता मी इकडे 2 वाट्या अशा तांदूळ घेतलेला आहे। अगदी खुलून हा प्रत्येक दाणा एक ह्या बासमती राईसचा होतो। आपण ह्यांना धुवून स्वच्छ 2 मिनिटासाठी असं पाणी वितळून आपण जसे तसं ठेवून घेणार आहे। तोपर्यंत इथे आपण आपला कांदा बघू शकता, अजून गोल्डन नाही झालेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याला आपण पूर्णपणे गोल्डन ब्राउन असा करून घेऊया। मध्ये मध्ये असा हलवत राहायचा। कांद्याला साधारण फ्राय व्हायला 15 मिनिटं तरी लागतात। मी एकदम जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे। तुम्ही बघू शकता इकडे कांदा हा कमी तेलामध्ये सुद्धा चांगला खरपूस असा फ्राय होऊ शकतो। मी ते मध्ये मध्ये कांद्याला असं परतत आहे, तुम्ही पाहू शकता। साधारण 15-20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता माझा कांदा इकडे असा ब्राउन झालेला आहे। अजून असं मला वाटायला थोडासा ब्राउन करायला हवा, एकदम काळपट नाही करायचा आहे, नाहीतर चव पूर्णपणे बिघडून जाईल। मी ह्याला ढवळत आहे मध्ये मध्ये, तुम्ही पाहू शकता जास्त तेल नाही आहे ह्याच्यामध्ये, तरी आपला कांदा हा मस्तपैकी एकदम ब्राउन झालेला आहे। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये असा काढून घेऊया। कांदा फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्याला काढून घेऊया।
व्हिडिओ थोडा लांब होईल, थोडा जास्त, कारण की बिर्याणी बनवायची तर तिची स्टेप एक एक स्टेप आपल्याला पाहिली पाहिजे आणि तेव्हाच ती एकदम अशी अप्रतिम होते चवीला. मन लावून कुठलंही काम केलं तर ते खरंच अप्रतिम होतं. आणि त्यामध्ये बिर्याणी म्हणजे पहिली गोष्ट तर मनाला धीर असावा, संयमाने काम करायला लागतं. आपण आता इकडे कांदा फ्राय झालेला आहे. आता हा आपण काढून घेऊया आणि जेणेकरून तो थंड झाला का असा एकदम असा मस्त कुरकुरीत असा कांदा होईल. मी इथे कांदा काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी गॅस चालू केली आहे आणि त्याच्यावर मी टोप ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये साधारण मी 5 ते 6 तांबे पाणी घालणार आहे, जेणेकरून आपले जे तांदूळ आहेत ते मस्तपैकी असे शिजून निघतील. बासमती राईस हा कधी पण 80% हा शिजवून घेतला पाहिजे, एकदम पूर्णपणे शिजवला नाही पाहिजे. नाहीतर पूर्णपणे शिजवला ना तर पूर्णपणे एकदम असा जो आपण रोजचा रेग्युलर कसा भात असतो त्यासारखा तो असा चिकट होणार, त्यामुळे ते दाणे खोलून असे नाही येणार. म्हणून हा थोडासा असा 80% हा शिजवून घेतला पाहिजे. तुम्ही पाहू शकता मी इकडे अर्धा टोप असं ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता जोपर्यंत आपल्या पाण्याला कड येत नाही आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालायचे नाही आहेत. मी इथे ह्याच्यावर आता कड येण्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. पाण्याला एक कड येईल तोपर्यंत आपण ह्याला गरम करून मंडळी तुम्ही पाहू शकता इथे पाण्याला असा एक कड आलेला आहे. आपलं पाणी असं गरम झालेलं आहे. आता आपण या पाण्यामध्ये आधी सर्वप्रथम तर मी इकडे जे खडे मसाले असतात त्या खडे मसाल्यामध्ये ते तमालपत्र, जे दालचिनी असते ते, लवंग, काला मिरी आणि जे काय बोलतात त्याला फूल असतं ते घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्याच्या नंतर आपण जे खडे मसाले आहेत ते सर्व घालणार आहेत. तुम्ही पाहू शकता मी इकडे एक तमालपत्र घातलेलं आहे, एक फूल घातलेलं आहे, एक दालचिनी आणि 4 ते 5 असे लवंग घातलेले आहे. आता आपण हे घातल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये साधारण 2 तुकडे मी इकडे लिंबाचे घातलेले आहेत. जर तुम्हाला लिंबू नाही घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. तसंच हे घालून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं असं तेल घालायचं आहे, जेणेकरून जे आपले तांदूळ असतात ते खाली चिपकत नाही आहे. हे सर्व झाल्याच्यानंतर मी इकडे तांदूळ भिजत ठेवलेले, तुम्ही पाहू शकता किती सुट्टे सुट्टे असे तांदूळ वाटत आहेत, धुवून ठेवले आहेत. त्यामुळे तसं तर हे आपण सगळे ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी सावकाश हे घालायचे आहेत, नाहीतर आपले जे अंगावर पाणी पडण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक आपण हे सर्व तांदूळ असे टाकणार आहोत ह्याच्यामध्ये टोपामध्ये. आणि ह्याच्यावर आपण कमसे कम 15 ते 20 मिनटं असे आपण जे बासमती राईस आहे ते पूर्णपणे असे शिजून देणार आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे मी सर्व टाकलेले आहेत. भांडं थोडं छोटंच पडलं आहे मला असं वाटतं आहे. 5 लोकांसाठी मी इथे व्हेज बिर्याणी बनवत आहे. आता हे ढवळून झाल्याच्या नंतर आपण ह्यांना 15 ते 20 मिनटं 80% एवढे तांदूळ शिजून द्यायचे आहेत. जास्त तांदूळ शिजून द्यायचे नाही आहेत, तुम्हाला मी हे आधीसुद्धा सांगितलेलं आहे. साधारण 15 ते 20 मिनटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता मी बोललेली आधी की भांडं छोटं पडत आहे टोप. आपले तांदूळ हे मस्तपैकी असे शिजून झालेले आहे. एकूण एक दाणा असा शिजलेला आहे. 80%च ह्यांना मी शिजवलेले आहेत. आता आपण ह्यांना एका जी आपली स्टीम करायची जाळी असते ह्याच्यामध्ये आपण ते सगळे तांदूळ अलग करून घेऊया, जेणेकरून त्याचं पाणी पूर्णपणे असं निघून जाईल. आता मी ह्याच्यामध्ये खाली टोप ठेवलेला आहे आणि वर जाळी ठेवून त्याच्यामध्ये हे तांदूळ सर्व काढून घेणार आहे. तांदूळ हे ऑलरेडी आपण अर्धा तास आधीच काढून ठेवा, जेणेकरून ते थंड झाले का ते आपल्याला जे आपली भाजी असते बिर्याणीची त्याच्यावरती आपल्याला मस्तपैकी हाताने पसरवता येईल. गरम गरम असे एकदम नाही पसरायची, नाहीतर ते पूर्णपणे असे एकजीव एकदम असा गोळा होऊन जातात. त्यामुळे मी इकडे अर्धा तास आधीच जे तांदूळ होते ते पूर्णपणे मी काढून घेतलेले आहेत. आता आपण ह्यांना फॅन खाली थोडा वेळ असं पूर्णपणे असे थंड करून घेऊया. तिथे तांदूळ मी थंड करायला ठेवलेले. आता आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या होत्या, बारीक करून घेतलेल्या होत्या, त्या भाज्या मी आता मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे. कारण की एवढ्या भाज्या एकसाथ असं एका ताटलीमध्ये